संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात भाजपचा हात आहे का, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी विचारलाय। तसंच देशमुख परिवाराला उभं करून सुरेश धस यांनी त्यांच्या अश्रूंचा बाजार केला, असा आरोपही संजय राऊत यांचा आहे। दरम्यान संजय राऊतांच्या आरोपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊतांचा आरोप म्हणजे शुद्ध वेडेपणा असल्याचं बावनकुळे म्हणाले। तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण करू नका, असा सल्लाही त्यांनी दिलाय। मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुखाच्या खुनाचा त्यांनी वापर केला। मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल। काय वेडेपणा आहे। उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये। सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे ती या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे। त्या घटनेकडे सर्वांनी बिना राजकारण बघितलं पाहिजे। या घटनेचं राजकारण होऊ नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।